कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलंय। काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या। त्यांनी फ्राईड राईस मागवला असता त्यामध्ये झुरळ आढळले। धक्कादायक बाब म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलांनी खाल्लाय। मुलांना फूड पॉयझन झाले तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केलाय। हां, मी निकिता जाधव, मी BMCमध्ये कामाला आहे। मी इकडे आली होती पार्सल घ्यायला, तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला, तर त्याच्यामध्ये कॉकरोच मिळाला। त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते, आणि जेव्हा खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉकरोच निघालं। मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं। या संदर्भात तुम्ही बोलला होता? हो, त्यांच्याशी बोललो। काय बोलले ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे वगैरे वगैरे। या संदर्भात तुम्ही पोलीस सेवेत तक्रार करणार? हो। तर महिला ग्राहकाच्या आरोपावर हॉटेल प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे। हॉटेलचे जनरल मॅनेजर सुनील थोरात यांनी म्हटले की जेवण बनवताना हॉटेलमध्ये योग्य स्वच्छता राखली जाते। या घटनेची चौकशी केली जाईल। मात्र महिला ग्राहकाने केलेल्या आरोपाला हॉटेल प्रशासनाकडून फेटाळण्यात आलंय। आपण रामदेवमध्ये 28 वर्षापासून ग्राहकांना सेवा देत आहोत। कधी असा प्रकार घडलेला नाही आहे। आम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करून सगळं पार्सल आम्ही देत असतो। काल ज्या ताई आल्या 7:30 पावणे 8 वाजता त्या आल्या, पार्सल घेऊन गेल्या आमच्या इथून। परत त्या पावणे 10 वाजता आमच्याकडे आल्या पार्सल घेऊन। 2 तास पार्सल कुठे फिरत होतं आम्हाला माहीत नाही कुठे गेलेले। तर तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने किचनमध्ये आम्ही पुन्हा चौकशी करून आम्ही मग सांगू। पण आता जे त्यांनी जे ॲलिगेशन आमच्यावर केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि आम्ही हे मान्य करत नाही आहे। तरी आम्ही चौकशी करून आमच्या पूर्ण किचन स्टाफ प्रॉपर हायजीन मेंटेन करत आहोत आणि ह्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही सगळं हाऊसकीपिंग साफसफाई पूर्ण केलेली जाते।